नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्यासाठी एक भरतीची अपडेट घेऊन आलेलो आहे। तर ही भरती आहे नाशिक विभागामध्ये फायरमन पदासाठी ही भरती निघालेली आहे। तर चला मित्रांनो, आपण जाणून घेऊया त्या भरतीबद्दल सविस्तर माहिती। नाशिक महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक हा तिथला पत्ता होता। ठीक आहे। तर नाशिक महानगरपालिका पदभरतीबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन सेवेमधील आहेत। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे। जर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 186 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 10/11/2025। बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे 10/11/2025 पासून ते दिनांक 1/12/2025 रोजी पर्यंत आहे। इच्छुक उमेदवारांनी www.mnc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10/11/2025 पासून ते दिनांक 1/12/2025 या दिवशीपर्यंत म्हणजे रात्रीच्या 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत। प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे व पदाचे पदनाम, वेतन श्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालीप्रमाणे तिने दिलेला आहे। तर सांगतो तुम्हाला। तर पदनाम 2 पद आहेत। एक तर चालक, त्याच्यामध्ये पण काउंट म्हणजे प्रकार आहेत, यंत्रचालक आणि वाहन चालक, जे अग्निशमनची गाडी चालवायचं। तर ते गट क मध्ये येतं। ठीक आहे। तर त्याचं वेतन आहे 19,900 ते 63,200 आणि पदसंख्या आहे 36। ठीक आहे। तर आपण दुसऱ्या क्रमांकाचं पद आपण पाहून घेऊया। तर ते आहे फायरमनचं, अग्निशमनचं। तर ते वर्ग ड मध्ये येतं। त्याचं पेमेंट आहे 19,900 पासून 63,200। पदसंख्या ही 150 आहेत। तर ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 10/11/2025 म्हणजे 10 तारखेपासून हे स्टार्ट झालेलं आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 1/12/2025, वेळ रात्री 12पर्यंतची आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरवण्याची अंतिम मुदत ही 1/12/25 पर्यंत आहे। तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केला जाईल। जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे। त्यासाठी तुम्हाला त्या वेबसाईटवरती जावं लागणार आहे। त्याचं कुठला ऑफिशियल असं वेगळं काही ॲडमिट कार्डचं काही निघणार नाही, अपडेट येणार नाही। तुम्हाला त्या नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला हे ॲडमिट कार्ड काढायचं आहे। ठीक आहे। तर परीक्षा शुल्क ओपनसाठी 1,000 रुपये आहे आणि मागासवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये आहे। तर मित्रांनो, ही चांगली संधी आहे। मला असं वाटतं की तुम्ही नक्की हा फॉर्म भरावा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल, हीच इच्छा आहे। तर पद टोटल मी तुम्हाला सांगत आहे की जात प्रवर्गाप्रमाणे जागेचं डिवायडेशन केलेलं आहे। तर सर्वसाधारण किती, महिलांना 30% रिझर्वेशन भेटणार आहे, माजी सैनिकांना 15% आहे, अंशकालीन 10% आहे, खेळाडू 5% आहे, प्रकल्पग्रस्त 5% आहे, भूकंपग्रस्त 2% आहे, दिव्यांगासाठी 4% रिझर्वेशन आहे, अनाथांसाठी 1% रिझर्वेशन आहे। शैक्षणिक पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पदक्रमानुसार पूर्ण केलेला असल्याचं प्राधान्य, म्हणजे आय थिंक फायरमनसाठी काय ते 6 महिने त्यांचं काहीतरी प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं अशी त्यांची अट आहे। तर हाईट, शारीरिक पात्रता आपण पाहून घेऊ। उंची 165 सेंटीमीटर असणार आहे। महिलांची उंची 157 सेंटीमीटर असेल तरी चालेल।
छाती साधारणतः 81 सेंटीमीटर फुगवून आहे, 5 सेंटीमीटर जास्त. महिला उमेदवारांना लागू नाही आहे ही अट. वजन किमान 50 किलोग्रॅमपेक्षा 50 किलोग्रॅम किंवा 46 किलोग्रॅम असायला हवे. 46 किलोग्रॅम महिलांसाठी आहे, 50 किलो पुरुषांसाठी आहे. दृष्टी ही चांगली असायला हवी आहे. तर बाकी मी तर एवढंच म्हणेन, भरती चांगली आहे. सर्वांनी फॉर्म भरा, सर्वांनी भरती द्या. काही तांत्रिक अडचणी आली किंवा तांत्रिक अडचणी आल्या असतील तर स्क्रीनवरती माझा नंबर दिसेल, त्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्णपणे व्यवस्थितरित्या भरून दिला जाईल. जर तुम्हाला काही फॉर्म रिलेटेड काही माहिती असेल तर तुम्ही मेसेज करू शकता आणि आपण ही फॉर्म भरून घ्यावा आणि यशस्वी व्हावं हीच माझी इच्छा आहे.